नमस्कार. शनीची साडेसाती प्रत्येकाला खडतर वाटते. काही लोकांना याची भीतीसुद्धा वाटते की शनीची साडेसाती म्हणजे किती मोठं ओझं आहे आणि या 7.5 वर्षात किती मोठे डाऊनफॉल होतील, किती अडचणी येतील आणि या सगळ्या चक्रातून आपण कसं पार पडणार आहोत, आपल्या अडचणी कशा दूर होतील, खूप काही प्रश्न लोकांच्या मनात राहतात. पण शनीची साडेसाती काय आहे? तर शनीची साडेसाती ही आपल्याला जीवनात संघर्ष शिकवते. आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींपासून दूर करण्यास मदत करते. भले त्या काळात त्रास होत असेल, भले त्या काळात काही लोक दुरावत असतील, परंतु शनीच्या साडेसातीत किंवा शनीच्या महादशेत दुरावलेले लोक त्या काळात दुरावणंसुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. काही लोकांचं नातं पुढं व्यवस्थित राहावं म्हणून ते तात्पुरत्या काळात दुरावतात, तर काही चुकीचे लोक असतात म्हणून ते कायमचे दुरावतात. हे शनीच्या साडेसातीचं खूप मोठं महात्म्य आहे. शनीची साडेसाती जेवढी त्रासदायक वाटते तेवढीच ते आपल्याला मजबूत करत असते. प्रत्येक संकटासाठी, पुढे येणाऱ्या काळासाठी, पुढे येणाऱ्या अडचणींसाठी आणि पुढे येणारं यश सहन करण्यासाठी. कारण प्रत्येकाचं जीवन एक ओढ्याप्रमाणे असतं. त्याला मोठ्या नदीत परावर्तित करण्यासाठी अडचणी येत असतात आणि त्या अडचणी या शनीच्या साडेसातीत काही वेळा खडतर वाटतात. परंतु जीवनाला खरा मार्ग देण्यासाठी शनीची साडेसाती महत्त्वाची सुद्धा खूप आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने शुभकर्म करावेत आणि तुमच्या कर्मावर कसं तुमचं नियंत्रण राहावं या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी शनीची साडेसाती आलेली असते. शुभकर्माचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अशुभ कर्म आपल्या हातून टाळण्यासाठी ही शनीची साडेसाती आपल्याला भीती दाखवत असते. पण प्रत्येकाला या शनीच्या साडेसातीचा फक्त त्रासच सहन करावा लागत नाही. काही लोकांचा या शनीच्या साडेसातीमध्ये भाग्योदयसुद्धा होतो. काही लोकांना पैसा, मान, सन्मान या सगळ्या गोष्टी शनीच्या साडेसातीत मिळतात. मग शनीची साडेसाती यांना का जड जात नाही? कारण त्यांच्या प्रारब्ध कर्मानुसार त्यांच्या जन्मपत्रिकेत जी शनीची स्थिती आहे, ही स्थिती जर बलवान असेल आणि चांगल्या स्थितीत असेल तर नक्कीच या शनीच्या साडेसातीचा जो त्रास आहे हा त्यांना जाणवत नाही. परंतु त्यांचं जीवन हे पूर्ण एका युद्धातून सुटून दुसऱ्या युद्धात सामील झाल्यासारखं